आज आपली गाडी जास्त घाण नाही तरी पण तुमचा चकाचक करतोय का माहितीये का मित्रांनो, आपल्याला एका कस्टमरला पिकअप करायला जायचं आणि ते आहेत कपल मित्रांनो, म्हणून आपण गाडी वॉश करतोय. म्हटलं गाडी टाकाटाक असली म्हणजे कस्टमर खुश होईल, कारण कस्टमर आपल्या नाशिकचे नाही, त्यांना रिसॉर्टला सोडलेलं आहे मी 4-5 दिवसापूर्वी आणि तिकडे आपल्याला घ्यायला जायचं म्हणून गाडी जरा टकाटक असली तर बरं आहे मित्रांनो. तर गाडी कशी वाटते बघा तुम्ही धुतल्याच्या नंतर, एकदम चकाचक ना, विशेष हार्ड आहे भावांनो. आपला गाडी धुतल्याच्या नंतर डायरेक्ट सीएनजी पंपावरती आणली भरायला सीएनजी, कारण की सीएनजी भरल्याशिवाय आपले काम होऊच शकत नाही मित्रांनो. म्हणजे नाशिकच्या ब्रिज खाली प्लास्टिक का बरं लावलं असेल मित्रांनो, काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला दाखवतोय मित्रांनो. बघू शकता हे असे खड्डे ना जागोजागी पाडताय भरताय, नेमकं काय प्रॉब्लेम आहे कोणालाच कळायला तयार नाही. लय दिवसापासून नाशिकच्या ब्रिजचं काम चालू आहे. नाशिकच्या खड्ड्यांकडे कोणाचंच लक्ष नाही, पण ब्रिज वरती इतकं जोरात काम चालू आहे की विचाराच्या बाहेर, पण पब्लिकला कळायला बी तयार नाही ना. बघू शकता यांची टीम, हे ब्रिजचं काय काम चालू आहे नेमकं कमेंट मध्ये सांगा, ज्याला कोणाला माहित असेल. मला तर काहीच माहित नाही, नाशिककरांना भरपूर जणांना काही माहित नाही मित्रांनो. पण सिग्नल वरती आल्याच्या नंतर बघू शकता इथं मस्त स्वतःची कलाकारी दाखवून आहे ना, काही जण पैसे कमवतात, पण अशा लोकांना पैसे देत नाही पब्लिक. जे नुसतं काठीव चालत चालत येतात नाटके करताना त्यांना देता पैसे. तर भावांनो आणि बहिणींनो, नाशिककरांनो, अशा पोरांना मेहनतीवाल्यांना पैसे देत जा, कारण की ते स्वतःची कला दाखवून पैसे कमवताय. तर काही काही रिकामे फिरून चांगले धडधाटक असून त्यांना पैसे देता तुम्ही. अशा लोकांना द्या ना यार पैसे. प्रत्येकाला प्रत्येकाच्या मेहनतीचं मिळालंच पाहिजे, पण हे काका बघा ह्या वयात सुद्धा एवढी मेहनत करताय ना, खरंच मेहनतीला खरंच फळ मिळालंच पाहिजे. आणि 2 मित्र असावे ते कसे मित्रांनो माहितीये का, हे बघा 2 मित्र भीक मागून का होईना दोघं पार्टनर मध्ये खाताना. आजकालचे मित्र तर कठीण आहे भाई, एकमेकाला काही देती नाही. आता मी निघलोय त्र्यंबकेश्वरच्या दिशेने, कारण की तिकडे एक रिसॉर्ट आहे मित्रांनो. तिथून कस्टमरला आपल्याला पिकअप करायचे, पण रस्त्यामध्ये क्लायमेट पाहून तुमच्या भावानी गाडी डायरेक्ट बाजूला लावली. मस्त पाऊस चालू, थोडी गाडी घाण झाली, हरकत नाही, परत एकदा पुसून काढू आपण, टेन्शन घ्यायचं काम नाही. पिकअप वाला तर फुल एन्जॉय करत चालला भाई, एकदम जबरदस्त, कारण की क्लायमेट तसं भाई जबरदस्त. पण पिकअप वाल्याला काय झालं काय माहिती, जेवढ्या फास्ट मध्ये पिकअप गेलो तेवढ्या फास्ट मध्ये पिकअप वाला रिटर्न पण आला. म्हणे दादा तुझा फॉलोअर्स आहे, तुझे व्हिडिओ खरंच जबरदस्त असतात. म्हटलं क्या बात आहे मित्रांनो. आणि भावाने आरशामध्ये आपला लोगो पाहिला गाडीचा, त्यामुळे रिवर्स आला होता. एवढा लांब गेलेला व्यक्ती मला रिवर्स भेटायला येऊ शकतो, काहीतरी व्हिडिओ मध्ये तथ्य असेल ना मित्रांनो. नॅचरल दाखवतो आपण, जे खरं आहे ते दाखवतो मित्रांनो. त्याच्यामुळे लोक मला एवढे फॉलो करता, एवढं प्रेम करता, यार खरंच मनापासून तुझा आभार भाई. इथलं क्लायमेट आहे ना जन्नत सारखंच आहे मित्रांनो. तुम्ही कधी पण आले ना त्र्यंबकेश्वरच्या आजूबाजूला कुठलं पण गाव असो, इतकं हिरवळ एवढं भारी वाटतं ना. ना ट्रॅफिकचं टेन्शन, ना धुळीचं टेन्शन, कुठल्या हॉर्नचं नाही, आवाज नाही, काय नाही, एकदम शांतता मित्रांनो. तुम्हाला जर निवांत यायचं असेल ना त्र्यंबकेश्वरच्या कुठल्याही आजूबाजूला एखाद्या डोंगरावर जाऊन बसा, तुम्हाला इतकं भारी वाटेल ना, कुठलाच आवाज येणार नाही, एकदम शांत. आणि एवढे भारी रस्ते ना यार, पाऊस पडल्याच्या नंतर रस्त्यावरचं पाणी तुम्ही बघा मित्रांनो. आता शाळेतले मुलं जातात मस्त खेळत पाण्यामध्ये, कारण की मजा तेवढी येते यार. माझे शाळेचे दिवस मला आठवले, कारण की मी पण पाण्यात उड्या मारत मारत शाळेत जायचो. खरंच लहानपण खरंच भारी असतं मित्रांनो. आता मी कस्टमरच्या व्हिडिओ काढू शकत नाही पुढचा, कारण कस्टमरने सांगितलं रिसॉर्टचा वगैरे काढू नका. आमचा थोडं पर्सनल विषय भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा आणि असंच प्रेम मराठी माणसावर राहू द्या. धन्यवाद.